काय फराळ किंवा दिवाळीचं जे सासऱ्यांचा वाढदिवस होता 75. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आनंदीना आनंदीच राहा. वैशाल व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर काल रात्री आमच्या सासऱ्यांचा वाढदिवस होता 75वा, त्यामुळे तिकडे सेलिब्रेशनसाठी गेलो होतो आणि रात्री येताना पार्सल घेऊन आलो होतो जेवण. त्यामुळे थोडे चपात्या पण शिल्लक होते रात्रीच्या, त्यामुळे त्या चपात्या आणि सकाळी मी बटाट्याची भाजी केली आणि मिस्टरांसाठी शाबू ठेवलेला भिजत आणि आल्यानंतर आता त्यांना देणार शाबू फोडणी टाकून. आणि आता काय, आणि रात्रीचा पण भात माझा शिल्लक होता तोच फोडणी टाकला आणि सकाळी नाश्त्याला पण फोडणीचा भात झालेला आहे आणि आता पण मला जेवणाला फोडणीचा भात, बटाट्याची भाजी, चपाती असं माझं जेवण आताचं आहे. आणि सकाळपासून तर माझी भांडी घासून झालेली आहेत आणि फरशी वगैरे सगळं पुसून सुद्धा झाले. आता धुणं तेवढं वरती वाळत टाकणार. आता आज मिस्टरांनी सांगितलं यादी करून ठेवायला, जे जे दिवाळीचं साहित्य लागणार आहे ते आता यादी करायला बसलेली होती मी. त्यामुळे वेळ झाला आहे, आता तर वाजलेले आहेत 12 आणि तेच करण्यात माझा वेळ गेला. आज सकाळी जेवण झालं आणि लगेचच पूजेला सुरुवात केली. आज माझ्याकडे होती पूजा. कधी मिस्टर करतात, कधी मी करते, कधी मुलंसुद्धा करतात. असं काही नाही, रोज मीच करते. कधी कधी करत पण नाही, कधी कधी संध्याकाळी करते, जसं कामातनं मला वेळ मिळेल तसं. पण रोज असतेच पूजा, कधी तर आठवड्यातनं एखादा दिवसच नसते. अशा पद्धतीने माझी पूजासुद्धा झालेली आहे. सकाळीच आज केल्यामुळं फ्रेश असं वाटत होतं. वातावरणसुद्धा एकदम प्रसन्न. घरातलं सगळं कसं जरा किचन कट्ट्यावरचं जरा आवरलं की जरा असा मोकळा वेळ मिळाला की मला पूजेची आठवण येते. तर इकडे बघा, सकाळीच मी बाहेर आले. भरपूर रात्रभर पाऊस पडलेला होता, त्यामुळे वातावरण एकदम छानच वाटत होतं. खूप सुंदर वातावरणाचा व्ह्यू दिसत होता. ढगसुद्धा थोडे दिसत आहेत बघा आलेले आणि थोडी झाडे आलेली होती, फुलं थोडीच यायला लागल्यात अलीकडे. आता मला सकाळीच बटाट्याची भाजी करायची होती मुलांच्या डब्यासाठी आणि भातच मी शिळा होता तोच नाश्त्याला आज फोडणी टाकून दिला. मुलांना तो शिळा भात फोडणी टाकलेला फार आवडतो. तर मिस्टरांचा तर का उपवास होता, त्यांनी काय करणार नाहीत. त्यांना काय भात असं फोडणी टाकलेलं काय आवडत नाही अजिबात. मुलांच्यासाठी आणि माझ्यासाठीच बनवला होता. आणि बटाट्याची भाजी बरेच दिवसानं केली डब्यासाठी. पोळ्याचा जेव्हा स्वयंपाक असतो तेव्हा मी करतेच, पण इतर वेळेला नाही. तर इकडे दूधसुद्धा रात्री चालू होतं, तापवायला ठेवलं. शाबूसुद्धा बघा भिजवून मी ठेवला, जेणेकरून 12:30ला मी तो फोडणी टाकून देईन किंवा 1ला देईन, कारण 1लाच येतात. गरम त्यांना फार आवडतो, त्यासाठी म्हटलं आता 1लाच टाकूया. आदल्या दिवशी घालायचा माझा विसरूनच गेला होता शाबू. कधी रात्री घालते, कधी सकाळी जशी आठवण येईल तशी घालते, कधी विसरतो सुद्धा. आणि सकाळचा चहा छान असा झालेला आहे. आता भाजी चपाती केली आणि मग आमची चहाची टायमिंग झाली, कारण मिस्टर आता 9ला आंघोळ करून येतात. आता मिस्टर येऊन फराळ करून गेलेत, त्यांच्यासाठी शाबू टाकला होता. आणि त्याच्या अगोदर कसं थोडीशी यादी करायची होती. फराळ म्हणजे जे काय फराळ किंवा दिवाळीचं जे साहित्य लागतं त्याची यादी केली. जसं लक्षात येईल तसं केली, पण करेक्ट केली म्हणजे चुकायचं नाही अजिबात. ह्यावेळेला दरवेळेला काही ना काही तर मागं राहतं, आता नाही यावेळेला राहणार. परफेक्टच अशी यादी बनवली. त्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा येईल चॅनलवर लगेचच. शाबू खातात, शाबू बरोबर शेंगदाणे आणि येताना फराळी चिवडा असतो बटाट्याचा ते घेऊन येतात. दोघांनी पण आम्ही ते खाल्लं आणि त्याच्यासोबत ते झालं की चहा घेऊन गेलेले आहेत. आता मॅडमांनी कसं आम्हाला इंस्टाग्राम थीमचं हे शिकवलं होतं, बिझनेस कार्ड ट्युटोरियल. आम्ही ते करत आता मी बसणार आहे. प्रॅक्टिस पण होते आणि आपल्याला पण पुढं क्लायंटला पाठवण्यासाठी पण होईल. आणि त्याचंसुद्धा ट्युटोरियल ह्याच्याबरोबर मी जोडणार आहे. आणि रात्रीचं बघा भरपूर पाऊस आला होता, कुठनं ढग आले कोणाष्ट इतकं. आणि माझी कपडे ॲक्च्युली बाहेरच राहिली होती, सगळी भिजलेली. पण आता थोडं कडक ऊन पडलंय, थोडी वाळल्यात आणि थोडी आणून मी आता दुरीवर आता सांगून टाकली आणि माझं जे धुणं होतं ते वरती नेऊन टाकलेलं आहे.
आणि पाऊस धो भरपूर झालाय आमच्या भागात कोल्हापूर साईडला. सकाळी हे फुल दाखवायचं म्हटलं आणि विसरूनच गेले. आता मिस्टरांनी काढून माझ्या घालण्यासाठी ठेवल्यात. खूप सुंदर दिसत आहे. कलर बघा खूप सुंदर आहे त्याचा. आता दुपारचा व्ह्यू बाहेरचा बघू शकताय किती सुंदर. सकाळी तर कसं वंदटल्यासारखं झालं वातावरण. बघू शकता इथं वही पेन ठेवल्या. तर आता माझा झूम कॉल होता कंपनी बरोबर आणि नवीन एजंट रिक्रूट करण्यासाठीची मीटिंग होती. किती केलं म्हणजे किती होते असं चाललं होतं आणि नवीन प्लॅन वगैरे लॉन्च होतात त्याची माहिती सर देत होते. झूम कॉलवरतीच आता मी बसले होते. त्यासाठी वही पेन घेऊन नेहमी बसायला लागतं. ही माझी नेहमीची डायरीच आहे. मिस्टर आले होते, त्यांना चहा दिला, सोबतच ब्रेड सुद्धा घेऊन आले होते. ही बाकरवडी सुद्धा घेऊन आले होते आणि आता दोघे जण खातच मीटिंग पण जॉईन केली होती मी. आणि 5ला चालू होणार होती, 5:40ला संपणार होती आणि 5:40 तर वाजून गेले तर ऑटोमॅटिक कटच होते झूम कॉलवरती. तर चला आता स्वयंपाकाला लागूया. आणि सोबतच मी हे पण केलं, बिझनेस कार्डचं ट्युटोरियल ते सुद्धा तयार केलं आणि बिझनेस कार्ड पण रेडी केलं एक नमुन्यासाठी किंवा सॅम्पलसाठी. म्हणजे तसं दाखवल्यावरच पुढचं क्लायंटला लक्षात येणार काय ॲक्च्युली कसं आहे ते. त्यासाठी आणि दिवाळीची यादी पण मी काढली. अशी 2 कामं केलीत. त्यातला बघूया कुठला व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे, त्यातला मी बघते. दिवाळीची शक्यतो यादीचाच टाकेन. आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर चपाती आणि गवारीची भाजी माझी झालेली आहे. भात पण झालेला आहे. फक्त फोडणी टाकायची होती ती म्हणजे आमटी. थोडीशी मी रेस्ट घेतली. आज जरासा कंटाळा आल्यासारखाच झाला म्हणून एक अर्धा तास झोपले आणि परत स्वयंपाकाला लागले आणि आमटी फोडणी टाकली. परत मला कसं तर होताना परत मी झोपले. ते डायरेक्ट 9:30लाच उठले होते. मिस्टर आले होते 8 वाजता आणि त्यांना 8ला चहा पाहिजे होता रात्रीचा. त्यांना चहासुद्धा बनवून दिला आणि ट्युटोरियलसुद्धा बनवलं आणि लिस्टचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करताना माझा डाटा संपला. निम्मा डाटा संपला काय किती संपला काय समजलं नाही आणि मला टेन्शनच आलं. गेलाय का नाही व्हिडिओ काय समजेना. मग मुलाचा जेव्हा शेवटी तर डाटा संध्याकाळी शिल्लक राहील त्याच्यावर तो अपलोड करणार आहे आणि त्या टेन्शनमध्ये काय की मला झोप लागली आणि रात्री करेक्ट 9:30ला मिस्टरांनी हाक मारल्यानंतरच मी उठले आणि सर्वांनी आम्ही जेवण केलं. कट्टा वगैरे सगळा साफ केला, भांडी तशीच ठेवली. मला इतका झोप आली होती का कंटाळा आलता काय समजलं नाही. कामाचा शीण असावं बहुतेक किंवा वातावरणानं झालं असावं किंवा मला पित्तसुद्धा होतं त्याचासुद्धा असं झालं असेल. कधी झोपत नाही अशी मी अचानक. पण जेव्हा आपल्याला शरीराला जेव्हा आपल्या गरज असते विश्रांतीची तेव्हा नेहमी विश्रांती घेणं मला योग्य वाटतं. मग मी ती विश्रांती घेतली आणि मी उठून जेवलो आणि छान असा एक पिक्चर 10:30पर्यंत बघितला आणि झोपून टाकले. चला तर मग आजचा व्लॉग इथे सेंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.